रेनकोट नाही घेणार तो मोठावाला घेईल पूजा पॅकेट घेईल. ए अरे बाबा व्हॉट इज द नेम रिझन फॉर रिझन फॉर माथेरान? माथेरान. माथ्यावरचे रान म्हणजे माथेरान. माथेरान अच्छा ते कुलदैवत या ग्रामदैवत कोणतं पिसरनाथ नाही राईट. पिसारनाथ. पिसारनाथ. पिसार म्हणजे जे सॉरी. झाड होतं त्या झाडाला पिसाचं झाड म्हणायचे. ओके. आणि त्या पिसाच्या झाडाखाली झेंडा दिसला ना तर आपल्याला इथून खाली उतरायचं आहे. हर्ष तू चुकीचा पूजा गपचूप चल इथून खालून. अरे ट्रॅक नाहीये पूजा हा रस्ता आपला तिथून खाली जावे इथे सिलेंडर नाही दिसत. अरे मंद. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आता वेळ झाली आहे सकाळची 10 वाजत आलेत आणि आपण थोडंसं म्हणजे हे सगळे उशिरा उठलो. मी सकाळपासून 5:30-6 तू उठव ना पण तू परत झोपली. 5:30 वाजल्यापासून जागा आहे. ब्लॉग एडिट करतो. आज ब्लॉग लवकर एडिट झाला आणि आता अपलोडिंगला पण ठेवेल. तर ब्रेकफास्टला बसू पहिला. तर आता प्लॅन करतो फ्रेंड्स, आपला चेकआउट आहे आज. बट जमलं तर आज पुन्हा स्टे करू. काय तुझं काय माहिती काय करायचं तुला? अरे चालेल ना, थांबायचं की निघायचं? थांबायला चालेल मला असं म्हटलं. हा कारण की पाऊस पण खूप आहे, मेसेजेस पण आहेत अलर्ट वगैरेचे आणि आपले 2-3 पॉईंट पण बाकी आहेत. प्लस आपण धबधब्याकडे पण गेलो नाही काल, तर हे सगळं एक्सप्लोर करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे अजून. तर जमलं तर आज पण थांबू, नाहीतर थांबूच आजच्या दिवस थांबू. मॉर्निंग ब्रेकफास्ट मध्ये आजचा आहे ब्रेड बटर, परत उपमा, सांबार, चटणी. सांबार आणि चटणी म्हणजे त्याचा अर्थ इडली पण असणार आहे आणि कॉफी आणि चहा. जस्ट आय विश की आपला फेवरेट मेंदू वडा पण असला असता किंवा कालचे वडे असले असते वडापावले तर अजून मजा आली असते. तर फ्रेंड्स थोडा वेळ हॉटेलवरती घालवल्यानंतर आपण आलोय पुन्हा मार्केट साईडला. आता इथे आपण काल संध्याकाळी पण आलो होतो ब्रेकफास्टसाठी, बट जसं की आपला ब्लॉग कम्प्लीट झाला होता तर आज आपण आता इथून पहिला हॉल्ट केलाय आपण या हॉटेलमध्ये सेम. आणि इथून आता आपण कांदा भजी गरम गरम त्यासोबत वडापाव एकदम बनवूनच देतात इथे देखील. आणि बुग्गूसाठी आपण शिरा सांगितलाय, कांदा भजी आहे 2 प्लेट आणि ब्लॅक टी. पुन्हा विजिट ह्याच्यासाठीच केलं खास करून कारण की इथे आई देखील आणि दादा एकदम म्हणजे आल्यावरती फ्रेश कुक फूड बनवून देतात आपल्याला, जरी कोणी पण आला तरी. हा कसला विचार करते? गरम वाफ जाते ना, तोंड भाजेल ना माझं. अच्छा ते इकडच्या नंतर दुसरे पण प्लॅन्स आहेत आपले. पण जाणार आहोत खाली धबधब्याचे पॉइंट्स आहेत. गाडी आपल्याला तुम्ही बोला खालून टॅक्सी तिथून भेटते तिथूनच तिथून मग परत रिटर्न पण तेच लोक आणतात. परत तुम्हाला चार्जेस ते वेगळं हा वरती आहे. पण जाऊ खाली 1 किंवा 2 एकच धबधब्याला जाऊ कोणत्या तरी एकालाच आपण व्हिजिट करू आणि त्याच्यानंतर तिथे थोडासा टाइमपास खेळू वगैरे, नंतरला पुन्हा वरती येऊ. दयामावशी, बुग्गू आणि पूजा हे तिघही मगापासून मार्केटमध्ये एक्सप्लोर करत होते. काय काय केलं? काहीच नाही केलं, फक्त फिरत होतो. कुठे फिरला? तेव्हा नाडी खाते बघ. ट्राय करू वडापाव. क्रंची ना. सगळे डबे मोजत बसले ट्रेनचे. किती आहेत? काहीतरी बॅड न्यूज आहे. काय आहे ती? तुझ्या फोनचा स्पीकर गेला. ते काय थोडंसं आवाजच नाही ते हे केलं ना, हवा बिवा मारली गरम जरा तर होईल चालू. आता काय ओलेच हात सगळं त्याच्यामध्ये. तुला सकाळीपासून फोन करण्याच्या नादात तो ओला झालाय. अच्छा मला फोन करण्याच्या नादात. ओके. इथे आला आपला वडापाव देखील आणि मसाला मॅगी. ट्रेनचे पण आपण काही अपडेट्स चेक करतोय फ्रेंड्स. तर बदलापूर, अंबरनाथ या साईडला थोडंसं रोड साईड पण पाणी आहे. म्हणून जरी आपण उबर जरी केली किंवा ओला तरी पण जायचं थोडासा प्रॉब्लेम होईल बाय रोड. पण ट्रेननी पण जायचं बघतो तर ट्रेनचं पण आपण अपडेट्स सतत चेक करतोय, बट त्याचा पण प्रॉब्लेम दाखवतो. कसला ऐकल बेटा? हाय स्वीट बाय. आता गेला बेटा फ्रेंड्सला बाय कर बाय कर बाय 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 बाय. संध्याकाळ झाली फ्रेंड्स, ते पण अजून आपण घरीच आहोत म्हणजे आपल्या रूमवरतीच आहोत. कुठे बाहेर जाणं झालं नाही कारण की पाऊस खूप आहे माथेरानमध्ये आणि नेटवर्कचा तर बिलकुलच आता पता नाही. आता मी आजचा व्लॉग पण म्हणजे कालचा सकाळी
10:45-10 वाजल्यापासून अपलोडिंगला लावलेला. ते आत्ता कुठे 4:15-4च्या दरम्यान तो प्रॉपरली अपलोड झालाय. दुसरी गोष्ट, आपल्याला धबधब्याच्या इथे जायचं होतं, बट तिथेही म्हणजे जाणं कोणी जास्त जात नाहीये, कारण की धुकं तुम्हाला दिसतंय, म्हणजे काही डिस्टन्सच्या नंतर पूर्ण वाईटच आहे, पूर्ण फॉग दिसतोय, काही दिसत नाहीये. काही लोकल्सला पण विचारलं ऑटो स्टँडच्या इथे थांबून वगैरे, तर ते सजेस्ट म्हणजे ते बोलले की आता जाऊच नका, चांगलं नसेल. ना तर पूजा, ना तर भाव्या, ना मावशी, ना मी. वरती जाणार होतो, मग दुसऱ्या पॉईंट्सला एखाद्या लेक पॉईंटला वगैरे जाणार होतो, पण पाऊस आहे तर लेकच्या इथे पण नकोच बोलली पूजा. आता जस्ट हॉटेलच्या रूमवरती येऊन आपण थांबलोय. स्विमिंग पूल तर आहे पाठी, ते एकदा चेकआउट करून तो चालू आहे की बंद आहे. रिप्लाय नाही. इथून प्रॉपर अशी वायर जाते समोर, तर तिथं दुकान असल्यामुळे तिथे पण आपल्याला दिसत नाहीये व्यवस्थित. आता पाठच्या साईडला तिथे बघू काय काय. स्विमिंग पूल तर आहे, पण उतरणं. मी अगोदरच्या ब्लॉग्स मध्ये पण बोललोय, मला सापाची वाटते थोडीशी भीती. तर असं काय बघितलं ना, ते क्लिअर दिसत असतं ना खालपर्यंत, ब्ल्यू टाईल्स वगैरे त्याचे, तर मग उतरलो असतो आपण. पण ते वरच्या म्हणजे खालती दिसत नाही आतमध्ये काय ते, तर एक भीती लागून राहील की पायाला काय चावायला नको खालून. आय डोंट थिंक हे वाला पूल जास्त डीप असेल. पाठचा असा काही व्ह्यू आहे फ्रेंड्स हॉटेलचा. स्विमिंग पूल, तिथं झोके, परत तिथंच जेवणाचं मेस, आणि वरती इथे दुसरे रूम्स, त्याच्या खाली पण रूम्स आहेत. इथून पण व्हॅली टाईपच आहे, बट पण सेम फॉग असल्यामुळे काही जास्त पुढचं दिसत नाही. पहिल्या हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो, मिथून कॉटेजमध्ये. तिकडून जसा व्ह्यू होता तसाच इकडून पण देखील असं वाटतंय. एवढंच नाही तर आय थिंक खालच्या साईडला पण अजून दुसरे पण काही रूम्स आहेत, आपण ते पण एकदा बघून घेऊ. नेक्स्ट टाइम इथे येणं झालंच तर कुठे थांबू कुठे नाही ते व्यवस्थित अजून आपल्याला चॉईस करता येईल. इथून तर प्रॉपर समोरचा डायरेक्ट व्हॅलीचाच लुक आहे. थांबायला आवडलं असतं, बट हे रात्रीच्या टायमाला थोडीशी भीती वाटली असते. जिथे आपण वरती थांबलो तिथे ॲटलिस्ट समोर झोका वगैरे आहे, तो की भाव्याला तुम्ही बघितला आपण झोक्याच्या इथे, किंवा समोर पण असं चालायला खेळायला घेऊन जाऊ शकतो. इथे बाहेर जरी काढलं असं कॉरिडॉरमध्ये तरी खालतून थोडासा गॅप दिसतो आपल्याला ग्रिल्सचा, तर असं व्ह्यू टाईप दिसायला छान आहे, बट टू स्पेंड टाईम आय थिंक ते समोरचंच आहे. इथे कपल वगैरे कोणी फक्त 2 जण येतात ते, किंवा मोकळा टाईम, क्वालिटी टाईम किंवा शांततेत जरा टाईम स्पेंड करायचं तर तिथे ठीक आहे. पाठी ते जेवणाचं मेस जिथे आपण जेवायला जातो. हे काय बरं असं हे सापाचं वारूळ सारखं यांनी काय बनवलं असेल बरं. प्रॉपर चेंज तरी करू, फोन ठेवून येऊ आणि नंतर ट्राय करू. या साईडला डीप आहे थोडंसं, या साईडला लहान पोरांसाठी आता इकडचे टाईल्स विजिबल आहेत. चला ॲटलिस्ट एवढं तरी आपण करू शकतो. आत्ता किती डीप आहे बघितलं तुम्ही ते पूल? अच्छा, तरी कमरे एवढं तरी असतं. ब्रोनी काहीतरी आणलंय शोधून. एवढंच आहे. अच्छा, म्हणजे कमरे एवढं थोडंसं वरती. हा, कमरे एवढंच आहे. पटपट आपण जाऊ, गोप्रो घेऊन येऊ आणि फोन वगैरे ठेवू घरी आणि येऊ लगेच चेंज करून. सगळं बंद आहे. झिपलाईन पण वरचं तर फ्रेंड्स, ही झिपलाईन इकडून ते तसं लटकत त्या पॉईंटवरती, बट ही ऑलरेडी विचारून आलेली पूजा, तर त्यांनी सांगितलं बंद आहे. नाही घेत ते, रेनकोट नाही घेणार, रेनकोट नाही घेणार. मोठावाला घेईल पूजा, पॅकेट घेईल. हे अरे बाबा, हे अरे हे काय फालतू घे. अरे रेनकोटचं तू काय करणार आहे? अरे ह्याचं तुला काय काम आहे? इथं तरी येऊच नका कोणी. कुठं रे? त्यांच्या आपापसात पण फाईट चालू आहे. बघ इथं वरती बघ. अरे यांचे मॅटर चालू आहेत रे बाबा. उघडतो ना, कुत्रे घाबरतात आहे त्यांना. वीकडेजला पर हेड 1000 रुपीज ते 1200 रुपीज विथ फूड.
विथ फूड. लंच डिनर ब्रेकफास्ट हा. आणि फ्रेंड्स एक गोष्ट ही आहे की आपण आता तिसरा दिवस आहे आपल्या इथं, कधीच रिपीटेड आयटम नाही भेटला. जेवण तर लंच awesome मध्ये आहे. डिनर सगळं मध्ये veg जेवण वेगवेगळी आहे. व्हरायटीज आहेत आणि सगळं टेस्टी आहे. आणि व्हेज, प्युअर व्हेज. वीकेंडला 1500 to 2000 रुपीज पर हेड. डिपेंड. पर हेड. वन रूम मध्ये 4 पीपल असेल तर हा. हर कपल असला तो 4500 रुपया वीकेंडला. वीकडेजला 3000 रुपीज. 2 माणसे असले दोन माणसं. विथ ऑल मिळते यामध्ये लंच डिनर ब्रेकफास्ट. लंच आणि ब्रेकफास्ट. हा. और जैन फूड वगैरे सर्व जैन फूड आणि चोबियार पण देतो. अच्छा. सूर्य अस्त अगोदर जे अगोदर. असतो ना, हा, हा, तो पण हा. आपण करतो. कारण की आपण सकाळचा ब्रेकफास्ट पण बघितला, असं नाही की काय हलका फुलका, म्हणजे प्रॉपर टी कॉफी आपलं जे Heavy प्रिफरेबल असतं असेल ते, breakfast. त्याच्यासोबत काही ना काहीतरी दुसरे 3-2 आयटम तरी असतात. आज पण आपण बघितलं इडली, काल पण आपण बघितलं काय बोलतात त्याला, पुरी भाजी होती. भी आप हमारे भाई बहन जैसे यार मत करो. हे खूप एकदमच फ्रेंडली आहेत फ्रेंड्स. एवढंच की ना लास्ट वीकमध्ये, लास्ट काय 2-3 वीक नंतर म्हणजे अगोदरचा असा सीन आहे, कुठून तरी बाहेरून काही गेस्ट आले होते आणि त्यांनी थोडेसे ड्रंक होते, ग्रुप टाईप होते आणि थोडेसे ड्रंक होते, तर ते दुसऱ्या फॅमिलीजला त्रास होईल त्यामुळे दादांनी काय केलं, त्यांना जायला सांगितलं, कारण की फॅमिलीजला त्रास होत होता. तर त्या लोकांनी चुकीचा ह्यांचा व्हिडिओ बनवला की ह्यांनी सपोर्ट नाही केला, जेवायला प्रॉब्लेम गेला वगैरे हे ते, पण रिअल रिझन त्यांनी शेअर नाही केला आणि व्हिडिओ पण तो म्यूट करून त्यांनी म्युझिक ऍड केले. हा, म्हणजे ज्याच्यामध्ये की कळूच नाही की ऍक्च्युअल प्रॉब्लेम Problem काय काय आहे, झालाय, हा. त्याच्यामध्ये त्यांचा व्हॉइस आहेच नाही. पण असं विचार करतो की आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये हा. त्या गोष्टीची. आणि ऑब्व्हियसली ते मालक आहेत त्या हॉटेलचे, तर ते गोष्टीची काळजी घेणार ना की माझ्याकडे 10 ऑलरेडी अजून कस्टमर Family वगैरे आहेत, एका हा. कस्टमरमुळे 10 कस्टमरला का त्रास द्यायचा. तर त्या गोष्टीसाठी त्या लोकांनी थोडंसं एक स्टेप घेतली. त्या स्टेपमुळे स्टेप पण अशी आहे की त्यांनी एक व्हिडिओ बनवून जस्ट टाकलाय कशावरती, कोणता, आता दादांना पण एवढं त्याच्याबद्दल नाही आयडिया की कुठे टाकलं काय टाकलं, पण त्यांच्याकडे एक व्हिडिओ शेअर होऊन आलाय, तर त्यांना एवढंच म्हटलं त्याचं टेन्शन घेऊ नका, बिकॉज ते कुणी टाकलं तरी त्याला किती लोकांनी बघितलं किंवा काय केलं काय नाही केलं. पण एक आता रील लवकरच बनवू हॉटेलची, आणि ते आपल्या शॉर्टमध्ये पण दिसेल आणि इंस्टाग्रामवरती पण. हे रिकमेंड करणारं हॉटेल म्हणजे रिसॉर्ट आहे सन अँड शेड. नक्कीच तुम्ही या. रिझनेबल रेटमध्ये फ्रेंड, मी पुन्हा एकदा बोलतो, जेवण, राहणं, खाणं, फिरणं, खूप साऱ्या गोष्टी जसं पाहिजे ना ॲक्च्युअली फॅमिली सोबत येणं बेस्ट आहे. त्याशी बोलत होतो अजून काही गोष्टी, बिकॉज ते बोलतात ते आपल्याला स्टेसाठी खूपच, म्हणजे ते तर त्यांच्याकडून बोलतात ते की नकाच हे करू, आपल्याकडून जस्ट कॉम्प्लिमेंटरी म्हणून 1 दिवस एक्स्ट्रा, बट तरी पण आपण त्यांच्याशी डिस्कस करत होतो असं नका करू, काहीतरी प्लीज हे करू द्या पे. बट नाही, तर ते बोलत असताना भाई तिथं निघून गेले आणि आपल्याला चहा कॉफी जे पण घ्यायचं होतं राहून गेलं सगळं. मग एक चहा घेऊन कॉफी घे, त्या मसला नको. हर्ष चहामध्ये पडेल हा हर्ष पाणी, बाकी तू बीस काही कर तिकडे, चहामध्ये नको पाडूस पाणी. अरे नाही पडत रे बाबा, एवढं ऑलरेडी त्याच्यामध्ये पाणी पडलंय चुबस. चहामध्ये. जा ना. अरे गरम आहे चहा. तुझ्या आतमध्ये गप्पा नको तर घाबरतो पूजा. परत बदला घेतला घेऊन पूजा, तुला माहित नाही, मगापासून दुसऱ्यांदा तो हे केला. बोलवल सगळ्यांना. तू लहान आहेस का? तर छोट्या पुरांचा पाहा, तू लहान आहेस का? नाही, पण छोटं स्विमिंग पूलचा त्याच्याशी काय संबंध? कशाला ना, आपण एवढं पावसातून भिजून तर येतो, तर स्विमिंग पूलच होतो घर. अजून त्याच्यात काय जाणवायचं स्विमिंग पूलमध्ये? चांगलं प्लॅन करून आलेलो, चहा वगैरे पिऊन, मी तो कॉफी पिली, नंतरला जाऊ पूलमध्ये. बट तुला जायचं असेल तर मला नाही जायचं. म्हणून मग मला पण नको बोलते. नाही, तुझ्या काळजीसाठी नाही बोलते. आज कसली काळजी आली पूजा? हर्ष, पावसाचे दिवस आहे, त्या पाण्यात काही असेल बिसेल तुला कळतं का जरा तरी? नाही, मी बघून आलो. तुला विचारायला गेलं त्या पाण्याला? अरे तू चल पाठी बघ. नाही, बघून आलोय आम्ही, ऑलरेडी बघून आलोय आम्ही. आता मी वेगळं बघून आलोय काय? तू वेगळंच बघून आलास, तुझं काय वेगळंच असतं. मी येईल नेक्स्ट टाइम, एकटाच येईल. इकडे यायची गरज काय आहे? मग कुठं गेलं पाहिजे? स्विमिंग पूल तिकडे मुंबईमध्ये पण तुला भेटते. मग मुंबईमध्ये तू पण असशील ना? अजून 2-3 अपडेट भेटलेत की टॅक्सी जिथून उतरते वगैरे तिथे पण काही प्रॉब्लेम चालू आहेत, तर आज नाही गेलात ते बरं झालं. 1-2 आपल्याला फीडबॅक आलेत, तर काय म्हणणं पूजा? सिरियसली नाही गेलो ते बरं झालं, नाही तर आपण अटकलो असतो कुठेतरी. चष्म्यातून पाणी टपकायला लागलंय. असल्यावर दुसरं पण
काय माहित नाही. आणि आपण चाललो आता मार्केटमध्ये बुकूसाठी डायपर्स आणायला. मार्केट ऑलमोस्ट बंद आहे सगळं. हा हा मेडिकल कोणतं ना कोणतं मेडिकल पण चालू आहे. डायपर तू बघ कोणती डायपी पाहिजे ते. तू आत का नाही रे. हा मग मी काय सुका आहे का. किती पॅन्टचं घेतलं. 4 आहेत 60 रुपये. पुरतील का. एक आहे घरी. पक्का. एकदा इकडचं पावसाचं स्टेटस आपल्यासोबत शेअर करतो फ्रेंड्स. मार्केट्समध्ये मॅक्सिमम दुकानं बंद आहेत. बट आहे तरी लोक आहेत, फिरतात आहे, चालतात आहे. आणि मोस्टली काय काय दुकानं चालू आहेत पण त्यांची ती लाईट गेलेली आहे. लाईट गेली आहे म्हणून त्या लोकांनी दुकानं बंद केली आहेत. आपण काही काही चालूच आहेत. हा काही चालू आहे. पण पाऊस इथे खूप आहे असं नाहीये करून. पाऊस खूप आहे पण आपल्या बॉम्बेसारखं तिकडे म्हणजे मुंबईसारखं इकडे काही पाणी बिणी भरत नाही त्याच्यामुळे एवढं काही नाही वाटत की तिथे फिरायला काही नाही. आणि हा जो काही कॉस्ट्युम बेस्ट आहे. रेनकोट हा असं वाटायला लागलं माथेरानचा कॉस्ट्युम आहे हा. आणि लिटरली ह्याच्यामध्ये ना आपल्याला भिजायलाच होते. पाय आपले तेवढे खालतून दिसतात बाकी आतमध्ये पूर्णच्या पूर्ण आपण सुकण्या फेस जेवढा आपला दिसतो तेवढा एक दिसतो बाकी पूर्णपणे सुक. थंडी पण नाही वाजत आहे. हा जर हे काढली का तर थंडी वाजते कारण का आपल्या कानाला हवा लागते ना म्हणून. पण एकदम विंडशीटर पेक्षा भारी आहे इथं. हे मला असं वाटतं हे मी मुंबईला पण घेऊन जाऊ. बट दुकानात आज सकाळी मी घेतलं तेव्हा ते दुकानवाले दादा बोलले की 4-5 दिवस आरामात टिकेल. म्हणजे हे त्याची व्हॅलिडिटी असते वाटतं काहीतरी. तर जरा थोडंफार फ्रस्ट्रेट झालं होतं दुपारी बिकॉज सकाळी आज ब्लॉग एडिट होऊन त्यांनी मला 5:30 ब्लॉग एडिट वगैरे होऊन सगळं 10 वाजताच झाला. पण इथे जसं तुम्हाला सांगितलं आता दुकानं वगैरे बंद आहेत लाईट वगैरे नसल्यामुळे इथे नेटवर्कच नाही आहे, वायफायच नाही आहे, कोणाकडून काही भेटतच नाही आहे. इनफॅक्ट आपलं तर नेटवर्क चालतच नाही आहे. त्याच्यामुळे ब्लॉग अपलोड करायला 4 वाजले. त्यामुळे ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या सगळ्या राहून गेल्या. टी शर्ट आणि पॅन्टचं ते आहे रे बाबा. पण मी बोलतोय की बेबी आता काय गरज आहे ना. आपण उद्या निघणार तर मग नाही पण सुके कपडे तर पाहिजे. सगळे ओले झाले सगळे. खास करून मार्केटमध्ये येण्याचा हेतू माझा होता म्हणजे डायपी तर आहे त्याच बुगूसाठी पण मला ते सिंगावाला हे घ्यायचं आहे. नाही माझा पॉईंट वेगळा होता. भाव्याकडे ॲक्च्युली रेनकोट आहेत आणि ती पण तिला फार आवडलं कॅप वगैरे काढून त्याच्यामुळे ती सगळे पाणी वगैरे जाऊन तिचे कपडे ऑलमोस्ट सगळे फुटले. आणि आपण एका अशा ठिकाणी आलो तिथे कपडे काही वाळत नाही शकत त्यामुळे ते कपडे थोडेफार तिचे ओले झालेत आहेत असे नाही आहेत पण ऑलमोस्ट आता संपत आलेत. आणि आजचा आणि उद्याचा दिवस काढते त्याच्यामुळे मला कपडे हवेत. पण आलोय संध्याकाळी मार्केट. संध्याकाळचं मार्केट बघा चालूच आहे. आणि होतं ते किती 7 वाजता. अरे वा खायचं आहे का. पाईप मधून पाणी मिळतं. मग आपण इथे गेलो होतो ना पहिले इकडचंच बघ ना. तू इकडचं बघितलं तर इकडचंच बघून घे पहिला. दुकान आला आता बुगुडीसाठी कपडे बघू. चप्पल काढायचे काढ अजून छोटं नाही काही फ्रॉक टी शर्ट वगैरे छोट्या मुलांच्या तिकडे पुढे कुठे नाही ना. तर बुगुडीच्या साईजचं आपल्याला नाही भेटलं. ठीक आहे दादांनी आपल्याला सांगितलंय पुढे असू शकतं डिलक्स मध्ये कदाचित. लेट्स ट्राय ओव्हर देअर. तर आपल्याला काल कुपन देण्यात आलं होतं. आता पार्टी पण तेच चालू आहे. आपल्याला कमेंट्स आलेली बऱ्यापैकी की दॅट इज स्कॅम. आणि मी पण काल पण बघितलं आता पण बघतो. जे पण कपलला थांबवत होते स्क्रॅच केल्यानंतर सगळ्यांनाच कॉंग्रॅच्युलेशन्स आपको ऐसा मिला आहे. हा पूजा फ्रेंड्स आपल्याला इथे ठिकठिकाणी ना लॉकेट्स बॅग्स लेदरचे वॉलेट्स खायच्या प्यायच्या गोष्टी किंवा किराण्याचं पण आहे सिलेंडरचं पण आहे. चप्पलचे तर खूप सारे आहेत. पूजा हो चप्पलचे खूप सारे आहेत. 2 मिनिटाच्या अंतरावर गेलात तर 2 मिनिटं पण 1 मिनिटाच्या अंतरावर गेला का चप्पल चांगले व्हरायटी इथे चप्पल. आणि लगेच पुढे बघितलं तर अजून एक चप्पलचं दुकान. लेदरचं कलेक्शन खूप चांगलं होते. शाळा इथे क्राऊड कोणता आहे जास्त करून मारवाडी गुजराती. यस बॉइल्ड कॉर्न घेऊया का. बॉइल्ड कॉर्न घे. आणि त्यामुळेच इथे जास्ती करून जेवण कोणतं भेटतं व्हेज की नॉन व्हेज. व्हेज ते पण पण आहे पण पर्टिक्युलर त्यासाठी रेस्टॉरंट आहे. सगळी गँग जमा झाली तर बिचारे एकट्यासाठी.
पाठी पाठी किती कप सांगितले तुला? 2. तुला नाही खायचं का? काय करायचं? अरे तर खाणार कसं मी? हो, छत्री आहे. मग माझ्यातलंच बरं ते. नाही नाही खा खा. चेक भी चलेगा, चेक चेक भी चलता है. तुमचे पैसे सब चल रहे, सब चलता है बोला कि नहीं? संपलं? चलेगा. ये क्या बोला, सब चलता है ऑनलाइन. अरे पॅन्ट इथे आहेत काय? आता ते दुसरी साईज अजून चेक करायला गेलं. आजपर्यंत पाणी आलं असेल दुकानामध्ये. पण पॅन्टच आहे ना फक्त? काफी आहे तेवढं ना? लहान पोरांचे कपडे का? अच्छा, आम्ही पण तेच शोधतोय. माझ्याकडचं काय झालंय की क्राऊड भरपूर झाला ना या अच्छा. तर संपला सगळं. नाडा आहे ते होऊन झालं. ऍडजस्ट होईल. कशी आहे ही? 200 रुपयाला एक. बाबा ओझरी प्रिंटेड आहे मॅडम ती. 160 रुपये 150 रुपयाला मुंबईला भेटते. 50 रुपये माझ्याकडे जास्तीच असणार. पॉलिथीन मत मांगो. पॉलिथीन का बहुत बड़ा इश्यू है इधर. इसलिए इसमें रैप किया मैंने इसमें गिला नहीं रहेगा. आज शॉप पे लेते ही कस्टमर ने लेके गया जो बचा तो अभी थर्सडे है ना, आज कुछ नहीं होगा. वीकेंड में आना चाहिए था. हा बस शंकर साठी हे गरम राहणार. नाही आपण काय उद्या निघणार पण तो आता सगळे भिजलेच आहेत कपडे. हा रात्रभरसाठी चालेल चालेल ना. हा. अच्छा पॅन्ट सकट आहे. हा पॅन्ट सकट आहे ना. हा, डायपर घातलं झालं. हो झालं. ऍक्च्युली आम्ही खूप सारे कपडे आणले बट आता भिजले. पावसातून सगळे ओले झालेत आणि आता काहीच ऑप्शन नाहीये. हे एक माथेरानमध्ये तुम्हाला सगळं भेटणार, पोरांचं नाही भेटणार. पोर लहान पोरांचा ना, लहान पोरांचा. हा एक राहू दे. आहे ना. आहे ना. मोठा मध्ये देऊ छोटा देऊ का फेस नॅपकिन पाहिजे काय पाहिजे? दोन्ही दाखवा, मोठा छोटा जसं कम्फर्टेबल असेल तसं. टॉवेल नॅपकिन फेस नॅपकिन सगळे. फेस नॅपकिन पण द्या एक फेस नॅपकिन घ्या. आणि एक टॉवेल पण द्या. 100 वाले त्याच्यापेक्षा मोठं चांगलं पण आहे. चालेल बस झालं. ओके. स्विमिंग 101 नंबर आहे. 101 250 250. ओके. 100 रुपीज टॉवेल. 550 और 30 रुपीज टॉवेल ना. फेस नॅपकिन हा 30 रुपीज 580. इसका कितना? 250. ओके 200. 450 450 and 30 100. इकडे 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 माझ्याकडे पूजा माझ्याकडे दे. अरे तुझ्याकडे भेटतील पूजा. हाच माझा किस्सा आहे. चांगलं घे रॅप करा. मग नंतर थँक्यू. बॅटरी लावा. बॅटरी माथेरानचे 100 years फोटोज ऑफ माथेरान. अरे वा. आणि माथेरानचा इतिहास तुम्हाला माहिती पडेल. माथेरान कसा एस्टॅब्लिश झाला माथेरान. आणि माथेरान म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज द नेम रिझन फॉर माथेरान? माथेरान. माथ्यावरचे रान म्हणजे माथेरान. माथेरान. अच्छा तेच मी काल ऍक्च्युली त्यांना विचारणार होतो की काय नेमकं, कारण की त्यांनी पॉइंटचे नाव काय काय ते सांगितलं बट ते मेन माथेरानचंच एक हे राहून गेलं होतं विचारायला. तरी मला वाटलंच की बाहेरगावचे लोक ह्याचं माथेरान का ठेवतील, म्हणजे ब्रिटिश तरी. ब्रिटिश कालीन हे त्यांच्या बरोबर जे सर्वे करणारे आदिवासी होते त्या टाइमला. अच्छा. The collector of Colaba district during the British government in the 1850. Sir Hugh Mallet. He was the founder of Mathेरान. ओके. म्हणजे ती वरची जी ब्रिटिश त्या लोकांची जी घरं आहेत ती त्यांचीच आहेत ना. पारसी पारसी. काय झालं की त्यांनी माथेरानचा शोध लावला ना. शोध लावल्यानंतर त्यांनी माथेरानचं हे जी प्रॉपर्टीज आहे हे 7.5 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे माथेरानचा टोटल. डोंगराच्या वरचा हा वरचा हा टापू. आणि माथेरानची ही टोपोग्राफी ही संपूर्ण स्लोपी आहे. द हायेस्ट पॉइंट ऑफ माथेरान इज रग्बी. रग्बी हॉटेल आहे ना तिथे पे मास्टर पार्क आहे. पे मास्टर पार्क इज द हायेस्ट पॉइंट ऑफ माथेरान. पे मास्टर पार्क. आणि तिकडनं दोन्ही बाजूला माथेरान हा स्लोपी आहे. तर स्लोपी टोपोग्राफी आहे त्याची. त्याच्यामुळे माथेरानमध्ये पाणी थांबत नाही. संपूर्ण पाणी तेच थांबत नाही. तरीच आम्ही म्हटलं की पाणी जमतच नाही त्या अजिबात. त्यांनी त्यांच्या सर्वे मध्ये माथेरान 1850 मध्ये शोध केला. ओके. आणि मग त्यानंतर माथेरान मध्ये त्यांनी प्लॉटिंग केलं. 256 MP प्लॉट आणि 254 BP प्लॉट अशा 2 प्रकारचे प्लॉटिंग.
तर बीपी म्हणजे बाजार प्लॉट, एमपी म्हणजे माथेरान. माथेरान प्लॉट. बीपी ओके. हे लोकल रेसिडेन्शियल साठी केलं आणि एमपी हे त्यांच्या बरोबर असणारे धनधानंदे लोक जे होते त्यांच्यासाठी. व्यवसाय मग त्यांच्यासाठी मोठे मोठे प्लॉट्स होते. द हायेस्ट प्लॉट इन माथेरान इज 44 acres. दॅट इज एल्फिस्टन लॉट. एकाच्या ह्याच्यावरती, एकच. एकाच्या नावावरती. एकच प्लॉट. सगळ्यात मोठा जो प्लॉट आहे तो एल्फिस्टन आहे आणि सगळ्यात छोटे जे प्लॉट आहेत ते 2 गुंठा 4 गुंठा असे. एवढे तो 44 acres सगळ्यात मोठा प्लॉट आहे. फर्स्ट बंगलो इन माथेरान वॉज बाईक. बाईक हॉटेल. बाईक ते हॉटेल दिसलं ते जाताना, पॉइंटला जाताना. ओरिजिनल माथेरानचं सगळ्यात पहिला बंगलो बांधलेला सर ह्यूज मॅलेट जे त्यांनी बांधलेला होता. पण ते 1850 मध्ये त्यांनी जस्ट माथेरान शोध केला. त्याच्यानंतर माथेरानचे बंगलोज बांधले गेले. अशा माथेरानमध्ये मोर दॅन 100 years ओल्ड बंगलोज आहेत, हेरिटेज प्रॉपर्टीज आहेत. इकडचं आर्किटेक्चर हा फार वेगळा आर्किटेक्चर आहे. इकडचं आर्किटेक्चर हे भोरा आर्किटेक्चर आहे. म्हणजे तुम्ही एल्फिस्टन कॉलेज, चर्चगेट, VT, बरोबर तसंच कॉलेज ऑफ आर्ट्स, हॉस्पिटल, हा जो आर्किटेक्चर आहे त्याच आर्किटेक्चरचा फॉर्मॅट इथे वापरलेला आहे. तुमचं नाव दादा? राजेश चौधरी. हर्षल. मी इथे एक्स कॉर्पोरेटर होतो. अच्छा. ओके. माथेरान व्यापारी असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. मी फर्स्ट टाइम आली आहे, मला काहीच माहिती नव्हतं. मी फक्त माथेरान इज ओनली हिल स्टेशन परहॅप्स इन द एशियन कंट्री which is 100% non-polluted. Actually, after Siena and Zermatt, Matheran is the only hill station where no vehicles are allowed. Yes. Agriculture, industry and vehicles. या तिन्ही गोष्टी इथे नाही. व्हेकल्स ऍक्च्युअली दिसलेच नाही. टुरिझम बेस वरती आहे. नाही, नॉन पोल्युटेड तर आहे ते तर बघितलं आल्यापासून आम्ही. एक पण कार बाईक वगैरे काहीच दिसले तुम्हाला नाही. झिरो क्राईम भेटणार. इथे क्राईम होत नाही, इथे रॉबरी होत नाही, चोरीमारी होत नाही. ते कन्फर्म झालं. इथली सगळी लोकॅलिटी काहीच दिसलं नाही याच्यामध्ये. सगळे लोकल लोक आहे जे ते सगळे एकत्र युनायटेड असतात. आणि माथेरानचा हा बेसिक सीझन, वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळं तुम्हाला गोष्टी अवेलेबल असतात. माथेरान प्रॉपर जर का फिरायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर 3 days असायला पाहिजे. 3 दिवस. फॉर्मॅट ऑफ माथेरान फिरायचं असेल दॅट इज सनराईज टू सनसेट असं त्याचा फॉर्मॅट आहे. ओके. तुम्ही अर्ली मॉर्निंग सनराईजला जायचं आणि सनसेटच्या वेळेस सनसेट नाही सनराईज करायचं. मग तुम्ही परत मार्केटला येणार. ओके. सनराईज पॉइंट, ओरिजिनल सनराईज पॉइंट इज पॅनोरामा पॉइंट, द प्राईड ऑफ माथेरान. सनराईज पॉइंट पॅनोरामा, त्याचं ओरिजिनल नाव आहे पॅनोरामा, प्राईड ऑफ माथेरान असं त्याचं स्लोगन आहे. तोच एक आमचा, तोच एक राहिला पॉइंट, तोच राहिला. आता तुम्ही तिथे जाऊ शकत नाही उद्या. म्हणजे पावसात नाही बोलतात, हेवी रेन मध्ये नाही. अच्छा. हा ते ब्लॅक वाला ते बोलतात, ते जवळ असतात ना. 3 दिवस इथे प्रॉपर आहोत माथेरानमध्ये. टोटल 38 पॉइंट्स आहेत तिथे. 38 पॉइंट फिरायला तुम्हाला प्रॉपर 3 days पाहिजे. माथेरानचा फॉर्मॅट आहे की दुपारी 12 ते 4 हे आराम करायचा. ते तुम्हाला ते आराम करायचं. मग संध्याकाळी आणि सकाळी प्रॉपर फिरायचंय. संध्याकाळच्या टायमाला माथेरानचा हा मार्केट फार गजबजलेला असतो. चिक्की, चप्पल, स्ट्रीट फूड वगैरे असं सगळ्या गोष्टी. मॉर्निंगचं टायमिंग हे हॉर्स रायडिंग साठी चांगलं असतं. तर हॉर्स रायडिंग करायची असेल तर तुम्ही मॉर्निंग मध्ये करायला पाहिजे. हे हा जो फॉर्मॅट ते ब्रिटिश टाइम केलेला होता. मग त्यांनीच माथेरानमध्ये नगरपालिका स्थापन केली 1905. ब्रिटिशांनी 1905 ची नगरपालिका. स्पेशल दर्जा आहे माथेरान हिल स्टेशन म्युन्सिपल काउन्सिल असं C क्लास म्युन्सिपॅलिटी आहे. इथे टेलिफोन एक्सचेंज आहे, इथे एक MSCP आहे, इथे MGP आहे, इथे पोस्ट ऑफिस आहे. या सगळ्या गोष्टी जे आहेत, जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यकता होता त्या सगळ्या ब्रिटिशांनी त्या टायमाला बनवून ठेवलेलं होतं. इथे वर्षाला साधारणतः 10 ते 11 लाख पर्यटक येतात. तर फ्लोटिंग पॉप्युलेशन ऑफ माथेरान इज अराउंड 10 lakhs. लोकल पॉप्युलेशन इज 5,000. मी 50 ऐकली. 5,000. मी मग चुकीची ऐकली, मी 50 ऐकली. नाही 5,000 लोकल. ऍक्च्युली समजायचं होतं माथेरान नाव का पडलं ते तुम्ही सांगितलं ते खरं. थँक्यू सो मच राजेश सर. नाईस टू मीट यू. पुन्हा येऊ तर नक्की भेटू. आणि दादांचा स्टोरी फ्रेंड्स. इथून मार्केट मधूनच जाता आता आपण शोधत फायनली आदित्य ट्रेंड्स असं शॉप आहे त्याच्यामध्ये छोटे आता बुकूसाठी टॉईज आहेत. आता म्हणजे टॉईज वगैरे पण अवेलेबल आहेत. लहान पोरांचे, मोठ्या माणसांचं पण सामान, अम्ब्रेला वगैरे, रेनकोट सगळंच आहे. म्हणजे आपल्याला जर काही पाहिजे
तर आपण मल्टिपल शॉप्स व्हिजिट करण्याच्या ऐवजी आपण जे जर इथेच आलो emergency साठी असतो पाहिजे होतं ते सगळी गोष्ट इथे मला इथे सध्या भेटलंय. भेटलीये. जे ऍक्च्युअल मध्ये आपण माथेरानला येऊन आपण शोधायचं होतं की काही एक आपल्याकडून ऍडिशनल, तर ते आपल्याकडून नाही तर आपल्या दादाच्या हेल्पनी भेटलंय आणि आपल्याला. माथेरान नाव का पडलं आणि काय या जागेची खासियत जी की दिसून येते की दादा याचा व्हिजिटर म्हणून मी पण सांगतो की आपण आलोय ना तर दिसून येतं की पूर्ण सगळे एकसाथ मिळून दिसतात हे सगळं काय स्थानिक लोक आपण. सगळे एकत्र हा. म्हणून काम करतात. तर ते युनिटी इथे दिसून येते ऍक्च्युअली. थँक्यू, हॅव अ नाईस डे. थँक्स अलॉट फॉर इन्फॉर्मेशन सर. माझ्याकडे ते पूर्ण फुटेज येतो मला. शिवाजी महाराजांचा मी स्वतः गेलाय ते पहाड क्रॉस केलाय मी डोंगर cross जे की तिथे खाली ट्रेकिंग साठी अलाव ते अलाउड नाहीये ट्रेकिंग साठी ते म्हणजे खूप 2 danger वर्ष आहे. अगोदर ये ना बेटा तेरा कोणचा हा? तिथे ट्रेकिंग अलाउडच नाहीये. एनी एडिट एकदम असं माथेरान steep अभिमान हा, गीत. म्हणजे ओके 2 वर्ष अगोदर valley. युट्यूबर आले गाणं होते सुंदर आहे. काहीतरी ट्रेकिंग आणि समथिंग त्याला चक्कर आरामात आले होता. ते पडून गेलं. हा, ते त्याच्यावरून आम्हाला ते माझ्याकडे फुटेज तर तुमच्या कामामध्ये आलं असतं पण डिलीट झालं ना. हा, सीन भारी घेतलेत ऍक्च्युअली. हो हे लेक आपला लेक व्ह्यू पण राहून गेला. सनसेट पॉइंट आहे. पॅनोरामा नाही आहे ना हा, तोच आहे पॅनोरामा पॅनोरामा. नाही याच्यामध्ये नाही पण. माथेरान अभिमान गीत. माथेरान फेस्टिवल आम्ही 5-6 वर्ष केलं. आमच्या ग्रुप मधले जे 2-3 मित्र होते ते कोरोनामध्ये अच्छा. एक्सपायर झाले. तर आता आम्ही करू शकलो नाही. बहुतेक पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू पूर्ण माथेरान फेस्टिवल होईल होईल सक्सेसफुली होईल. ऑल द बेस्ट फॉर दॅट. म्हणजे त्याचं प्रमोशन आम्ही एकदा रवींद्र नाट्य मंदिर ठाण्याला केला, एकदा पुण्याला केला. अरे वा. हा असं, आणि एकदा नाशिकला केला. बॉर्न ऍक्टर म्हटलं की जॅकी श्रॉफ हे आमचे माथेरान वरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. लेक अरे वा. ते लहानाचे मोठे माथेरान मध्ये झाले. लेकला गेले ना नेहमी माथेरानला येत साईडला असतात. मंदिर हा का तू बोलत असं मंदिरला ते जायचं ग्रामदेवते. मंदिरला त्याच्यामध्ये आहे जायचं ना मंदिर. ग्रामदेव हा होते, ते मंदिरला शंकराचं जायचं मंदिर. ते लेकच्या इथे आहे. गणपतीचं मंदिर बोल. नाही नाही. पिसरनाथ जे पिसरनाथ. पॅनोरामाकडे ह्याच्यामध्ये आहे त्याचं. ते बोर्ड एक पिसरनाथ जे वाचला आहे ना, हे तिथे. आमचं ग्रामदेव होते. ग्रामदेवता पिसरनाथ. त्यांचंच टेम्पल व्हिजिट करायचं होतं. ते लेक साईड आहे तिथे डिसेंबर मध्ये भंडारा होतो. तिथे. तर इथे पिसरनाथला दरवर्षी हे 5 ते 7,000 आणि हे लोक pave जेवायला केलं. येतात. मोठा असतो. हे ट्रेकिंग साठी आहे. मुलगी आहे ना सो मला तिच्यासाठी थोडस हे करावं बघून लागलं. जावं लागतं तुम्ही उद्याचा क्लायमेट बघा कसं आहे, पण उद्या लेकला जा. आले आणि तर आज तुम्ही actually लेकला जायचं झालं plan पाहिजे होतं, ते. पण पाऊस सकाळपासून तुम्ही काय खूप करा, होता. हॉटेल चेकआउट झालं ना की त्याला विनंती आणि करा. actually आम्हाला मुंबईला तुमचं जायचं लगेच होतं, तिथे तिकडे ठेवेल. train ठेवेल, नव्हता. ठेवेल. त्यामुळे आणि आम्हाला तिथे नाही ठेवला ना तर तुम्ही लगेच कॅरी करून इकडे आणा, कारण मग इकडनं तुम्हाला ई रिक्षा भेटेल. अच्छा इथून स्टेशनच्या इथे ई रिक्षा आहे. हा हा बरोबर ई बरोबर. रिक्षा पण भेटेल आणि ट्रेन पण भेटेल. तुम्ही लगेच आणून माझ्याकडे ठेवू शकता. तर ते पिसरनाथला जा, लेक बघा. लेकचा बॅक वॉटरचा डॅमचा वॉटरफॉल आहे, तिथे फार तुम्ही सुंदर भिजू पण आहे. शकता. बघा उशिरा सारखं. ते अर्ली हा, मॉर्निंग बच्चे असेल ना 7-8 ला जरी गेलो तरी मग तेव्हा जाऊन मग नंतर चेकआउट करू. चेकआउट आपला आरामात ते बोलले ते पण 11-12 वाजेपर्यंत लंच वगैरे सकाळी जाऊन. हा सकाळी क्लायमेट बघा कसं आहे. काही जाऊ शकता तर अर्धा पाऊण तास लागेल, आणि घोडा भेटला तर घोड्यावरती जाऊ शकता. घोड्यावर घोड्यावरतीच ठीक आहे पाहिजे ना तुम्ही दोघं घोड्यावरती सकाळी जाऊन आपल्याला सांगायचं आम्हाला फक्त लेकला जायचं लेकला आणि लेक वरून परत या. मग देवाचे दर्शन पण होते. ग्रामदेवाचे हा ते ऍक्च्युली कुलदैवत या ग्रामदैवत कोणतं? something. पिसरनाथ नाही राईट पिसारनाथ. पिसारनाथ पिसार म्हणजे I'm so जे एक sorry. झाड होतं त्या झाडाला पिसाचं झाड म्हणायचे, ओके आणि त्या पिसाच्या झाडाखाली एक पिंड सापडलेली. म्हणून ओके. त्या ठिकाणी जे धनगर जी होती त्या टायमाचे त्यांनी मग त्याचा पूजापाठ सुरू केली. त्याचा पण ओके. फार मोठा इतिहास आहे. तुम्ही या पिसारनाथ. नक्की 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 नक्की. ते पूर्ण युट्यूब व्हिडिओ एवढी इन्फॉर्मेशन भेटली दॅट वॉज माइंड ब्लोईंग, कारण की आज त्याच्यातली काहीच आयडिया नव्हती आणि बऱ्यापैकी जाण्याला भेटली. हार्टली थँक्स अ लॉट. हा एक मिनिट कपडे शोधत आलो बुगुरीचे. ऍक्च्युली आम्ही ना बाळाला कुणाकडे ठेवलं? मावशी आहे माझी मावशी आहे, तिला तिच्यासोबतच ठेवलं बुगुरी. पुढून वगैरे गेलो होतो, हा. पण डिलक्स शॉप आहे कुठे नक्की? बघा ते हाकिमीचं ते लाईट दिसते ना त्याच्या बाजूला. कारंजे मग कुठे? हाच कारंजा फाउंटन हा, ते बापरे, शोध झालं कुठे दिसलाच नाही शेवटी. आता लाईट नाही ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम लाईटीचा मोठा प्रॉब्लेम हे तुम्हाला नाही, अरे नाही it's okay. खरं. अरे मी काय फेवर नाही करत, मी हेल्प करतोय ताकी तुम्हाला तिथे अंधारामध्ये तुम्ही मोबाईल काढणार का कानात दिसणार.
प्लास्टिक नॅनो मोबाईल कव्हर कर. तुम्हाला काय माहित आहे का, पाण्यामध्ये त्रास होणार आणि तुम्हाला ह्या रोडने सरळ जायचं. आता लाईट नाही. हार्डली थँक्स सर. पुन्हा येऊ तर नक्की आपल्या आणि visit हे करायला नक्की हे भेटू. माझं नॅचरल स्प्रिंग वॉटर आहे. हे तुम्ही पिऊ पण शकता. इतका क्लीन. अरे वा. माझ्या दुकानामध्ये नॅचरल झरणा आहे. अच्छा ग्राउंड वॉटर. आणि तो हेवी रेनफॉल झाला की तो झरणा चालू होतो. अच्छा. आणि मग हे एक्सेस वॉटर जे झरणातून दुकानात येतो. मग मी काय केलं, तिथे एक चॅनल बनवलाय. हा 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 त्या चॅनल मध्ये तो पाणी जातो आणि तो आउटलेट तिथून करून बाहेर काढतो. तरीच म्हणजे थोडस ते भिजल्यासारखं आहे. अच्छा. हे झरणा आहे. अरे वा. या टोपोग्राफी कृती आहे. आपल्यापेक्षा हायस्ट पॉइंट वरती आहे. वरती आहे. अच्छा ते वरून खाली येतं. ग्राउंड लेवल येतो. फक्त फिरण्यासाठीच नाही, समजण्यासाठी पण खूप सारे माथेरान. माथेरानचा तुम्हाला इथे जो बायोगॅस प्लांट आहे ते तुम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन बघायला पाहिजे. ते अनिल काकोडकर यांनी तो प्लांटचं उद्घाटन केलं. इट इज द फर्स्ट प्लांट ऑफ इंडिया की ते जे गॅस वरती बायोगॅस क्रिएट करून घोड्याचे लीद आणि किचन वेस्ट ते गॅस क्रिएट करून आम्ही साधारणतः नगरपालिकेची जी स्ट्रीट लाईट आहेत 200 ते 250 स्ट्रीट लाईट त्या गॅस वरती चालतात. पर डिस्पोजेबल प्लास्टिकच्या ज्या गोष्टी आहेत त्या 2002 पासून बंदी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बाय. होतं दादाचं शॉप आदित्य ट्रेंड्स. आणि बरोबर मार्केटच्या इथून पण ह्या साईडनी पण किंवा जरी आपण ह्या साईडनी चालत आलो तर इट्स काइंड ऑफ इन बिटवीन. चला बाय 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 बाय. खूप सारी इन्फॉर्मेशन भेटले फ्रेंड्स आपल्याला दादांकडून. आणि तुम्हाला पण हे सगळे इन्फॉर्मेशन नवीन असेल तर प्लीज लेट अस नो इन कमेंट्स. अपलोड करण्यासाठी आपण मार्केटमध्ये येतोय, या शॉपमधून त्या शॉपमधून वायफाय घेऊन थोडं पर्सेंटेज अपलोडिंगला लावतो. आणि तसा ब्लॉग म्हणून लेट अपलोड होतं, म्हणून कमेंट्स वगैरेला 2-3 दिवस झाला रिप्लाईज वगैरे आपल्याकडून मिस आउट होतात. रिप्लाय काय, मी स्नॅप टाकत नाहीये. स्नॅप समोरचा अंदाज दिसतोय फ्रेंड्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी हेल्प होणार आहे दादांनी दिलेली टॉर्च. म्हणजे किती स्वीट गेस्टर असतो बघा ना. फॉर गेस्ट दे ॲक्च्युली स्टेप्ड इन. जेव्हा त्यांना समजलं की इट विल बी अ काइंड ऑफ प्रमोशन फॉर माथेरान, दॅट मीन्स किती त्यांना प्रेम आहे आपल्या स्वतःच्या जागेविषयी हे दिसून येतं खास करून. अरे वा सॉरी ॲक्सिडेंट झाला असता. आता इथं अंधारामध्ये जोपर्यंत अशी लाईट आपल्या समोरपर्यंत येत नाही तोपर्यंत नाही समजत की समोरून कोणतरी येत आहे. ते स्टेशन साईडला आलं वाटतं. स्टेशन तिथे येऊन गेलं ना. अरे बाबा हा मग पुढे मेडिकल पुढे बाबू. चला नाहीतर एवढं मागे यावं लागेल. नाही मी येईल बाबा. काहीतरी बिस्किट वगैरे घेऊ बुबूसाठी. रिक्षा स्टँड पण बघा फ्रेंड्स. लाईट वगैरे बंद सगळी. रिक्षा आहेत वाटतं बट लाईट्स वगैरे सगळे गेले. कारण की किती टोटल रिक्षा आहेत माथेरानमध्ये? आणि 15. दाखव तर 15 नंबर. काल आपल्याला जी दादा हॉर्सवरती राईड मारवत होते त्यांनी खूप सारी इन्फॉर्मेशन सांगितल्या. पूजा मी बोललेली ना तुला 5000 बोलले. 5000 लोकसंख्या. बरोबर ऐकलं होतं. मोजून रिक्षा, मोजून घोडे है ना, सर्व आणि सगळ्या गोष्टींचा ट्रॅक ठेवतात. खाली जायचं एड्या. पूजा वरती झेंडा दिसतोय तो मार. वरती झेंडा दिसला ना तर आपल्याला इथून खाली उतरायचं आहे. हर्ष तू चुकीचं पूजा गपचूप चल इथून खालून. अरे ट्रॅक नाहीये पूजा, हा रस्ता आपला. तिथून खाली जाऊया. इथे सिलेंडर नाही दिसत. अरे मंद पूजा पागलगिरी नको करू सर. टाइम वेस्ट नको करू अजिबात. इथं अंधार आहे. अरे रे येडपट, हा रस्ता खाली आपल्या हॉटेलकडे जातोय झेंड्यापासून. येडपट टाइम वेस्ट करते बिना फुकट. काय हे ट्रॅक आहे? बरोबर. मग कशाला ना पूजा नको तिथे नको. हे नाही करायचं बिना फालतूची तिथे. एकतर मी 6वी ते 10वी पर्यंत स्काउटिंग गाईडमध्ये चांगले मार्क्स गेन केले. तर आपल्याला माहिती आहे आलेल्या रस्त्याने परत जाताना तो रस्ता कसा लक्षात ठेवायचा. आय एम अ ट्रेन स्काउट, इवन अ ट्रूप लीडर इन 9th and 10th. चालू करायला गेले. पॉइंट नाही कॅप्चर केला बट व्हॉट इज माथेरान थोडक्यात आपण कॅप्चर केला. काढले पण कुठेच भिजले नाही. अरे वा कोण खुश झालाय? हाय बुग्गू. चालू आहे ना स्पीकर फोनचा?
आता चालू झालं नाही तर कुठे चालू होता, कसा आवाज होता खर 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 खर. कडेला पाकड पाकड. हा माझ्यासोबत मस्ती करते. हा बोलते बरं. आजच्या डिनरमध्ये सलाड, नळ्या, परत इथं ऑनियन वगैरे, सूप, फ्रेंच फ्राईज प्लस पनीर चिली, फ्राईड राईस आणि गुलाबजामुन प्लस डिनर स्टार्टेड फ्रेंड्स. आपण पण एक साथ सगळं काय घेतलं आज. तर असा होता फ्रेंड्स आजचा काही दिवस, त्याच्यामध्ये आपण पाऊस जास्त असल्यामुळे आणि लाईट नसल्यामुळे आपल्याला जास्त एक्सप्लोर म्हणजे काहीच एक्सप्लोर करता नाही आला. बट एक्सप्लोर केला नाही म्हणून आपल्याला आज बऱ्यापैकी गोष्टी समजल्या माथेरानबद्दल. काय रे? होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल फ्रेंड्स. आजचा इतका वेळ दिला तुम्ही तुमचा आजचा ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. नाही वायफाय गेलाय ते काय वायफायवरती स्ट्राईक आहे. पण हे काय अजून आपण डिकोड केलं नाहीये फ्रेंड्स. हे काहीतरी सायन्स असणार आहेत, आपल्याला ते डिकोड करावे लागतील. ओके.